नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला ठाकरे गटासंदर्भातली महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचं नाशिकमध्ये आज राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे। सकाळी 9 वाजता सातपूरच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये हे अधिवेशन होणार आहे। अधिवेशनासाठी 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तर संध्याकाळी 6 वाजता नाशिकमध्ये गोल्फ मैदानामध्ये ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे। काल काळाराम मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं, त्याच्यानंतर गोदा तीरावर आरती केली आणि आज हे डेमोक्रेसी हॉटेलमध्ये अधिवेशन होत आहे। सकाळी 9 वाजता सातपूरच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये अधिवेशनाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि यानंतर संध्याकाळी ठाकरेंची सभा होणार आहे। राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2000 पदाधिकारी यावेळेला उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आणि संध्याकाळी 6 वाजता गोल्फ मैदानामध्ये ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। तर ज्या ठिकाणी राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे त्या ठिकाणी योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, ठाकरे गटाचं अधिवेशन आज नाशिकमध्ये पार पडणार आहे आणि नाशिकच्या या सातपूर परिसरातील डेमोक्रेसी हॉलमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे। उद्धव ठाकरे हे कालपासूनच नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि आजचा हा दुसरा दिवस आहे त्यांच्या दौऱ्याचा। या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचं हे अधिवेशन याच ठिकाणी पार पडणार आहे। मी आपल्याला दाखवतो की या ठिकाणी नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची भव्य अशी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा, सुभाषचंद्र बोस यांचा फोटो सुद्धा या अधिवेशन स्थळी ठेवण्यात आलेला आहे। साधारणतः 10 वाजता हे अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशनातली आतली बातमी अर्थात हीच आहे की काही महत्त्वाचे ठराव आजच्या या अधिवेशनात केले जाणार आहे, कारण आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर हे ठाकरे गटाचं अधिवेशन या ठिकाणी पार पडणार आहे। साधारणतः 2000 पदाधिकारी, राज्यभरातील जे पदाधिकारी आहेत ते आज उपस्थित असणार आहेत। ठाकरे गटाचे जे काही आमदार, खासदार आणि राज्यभरातील जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत हे या अधिवेशनाला उपस्थित असणार आहे। ज्या पद्धतीने अंबादास दानवे यांचं सुरुवातीला भाषण होईल, त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषण होणार आहे आणि शेवटी अधिवेशनाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांचं भाषण या ठिकाणी पार पडणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावरती उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे। अशा पद्धतीचा काल आणि आजचा हा 2 दिवसांचा कार्यक्रम उद्धव ठाकरे यांचा असणार आहे। मात्र या अधिवेशनामध्ये काय नेमके ठराव केले जाणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच या अधिवेशनावर आपलं लक्ष असेलच। योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। गोल्फ मैदानामध्ये ज्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता ठाकरेंची सभा होणार आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आमच्या सोबत आहेत। चैतन्य, कशा पद्धतीने या सभेची तयारी झालेली आहे? वृषाली, आज नाशिकच्या सातपूर येथे ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडल्यानंतर आज सायंकाळी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडेल आणि या सभासाठी मैदानावर जय्यत अशी तयारी करण्यात आली। आपण जर बघितलं तर हे मुख्य स्टेज उभारण्यात आले। 70 बाय 40 फूट आकाराचं हे मुख्य स्टेज आहे आणि त्याच्या समोर हा 12 फूट आकाराचा रॅम्प असेल आणि त्याचप्रमाणे या स्टेजच्या समोर 2000 विशेष निमंत्रित लोकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे या मैदानावर ठाकरे गटाकडून बॅनर्स लावण्यात आलेले आहे। थोड्याच वेळात झेंडे देखील या ठिकाणी लावले जातील आणि आपण जर या बॅनर्सवर प्रकर्षाने बघितलं तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचा वापर करण्यात आला आणि या बॅनर्सवर मशाल चिन्हाचा प्रकर्षाने वापर आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आपण जर बघितलं तर 1994 साली याच मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती। त्यावेळी रेकॉर्ड ब्रेक अशी ही सभा झाली होती आणि त्या सभेच्या माध्यमातून दार उघड बये दार उघड अशी साथ घालण्यात आली होती। याचीच परिणती म्हणून 1995 साली राज्यात युतीची सत्ता आली होती आणि आता पुन्हा एकदा यंदा या ठाकरे गटाच्या अधिवेशनाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ता पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न हा ठाकरे गटाकडून केला जाईल। आजच्या या सभेत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार आहे, निवडणुकांची काय रणनीती ठरवली जाईल हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि या सभेसाठी ही जय्यत तयारी सुरू असल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। नक्कीच धन्यवाद योगेश आणि चैतन्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स दोघांकडून सुद्धा सातत्याने घेत राहणार आहोत। तर आजच्या शिबिरामध्ये संघटनात्मक ठराव मांडण्यात येणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आज जे राज्यस्तरीय अधिवेशन ठाकरे गटाचं होत आहे 9 वाजता
या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे यांचं आज भाषण संध्याकाळच्या सभेमध्ये होईल आणि आजच्या शिबिरामध्ये संघटनात्मक ठराव मांडण्यात येणार आहेत अशी माहिती